नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर आय होप सर्वजण मजेत असाल. तर मित्रांनो, आज 14 जानेवारी, तर सर्वांनाच माहिती आहे आज मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर मित्रांनो, आज कुणी आज करते, कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी एकादश आलेली आहे. आणि एकादश आल्यामुळे आज खिचडी वगैरे तर नाही बनवली असेल सर्वांनी. तर हा सण 15 जानेवारीला पण केला जाणार. तर खूप सर्व महिला पण 15 जानेवारीला करतील किंवा आज पण केला जातो. तर मित्रांनो, मी तर आजच बनवत आहे हा सण. आणि आजच मी तुम्हाला दिसत आहे हिरव्या रंगाची साडी घातली आहे. तर हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जाते. तर मी आज हा हिरवा रंग घातलेला आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या पण घातलेल्या आहेत. सर्व सुहागण स्त्रिया हा सण खूप आवडीने करतात. आणि हा सुहागण स्त्रियासाठीच आहे म्हणतात. वाणं घेतलं जाते, तर आणि उखाणे पण घेतले जाते. तर हा सण महिला खूप आवडीने करतात आणि खूप सजून धजून हा सण केला जाते. महिलांसाठीच आहे म्हणतात. तर मित्रांनो, मी पण आज हा सण करत आहे. आज उद्या पण नाही आहे. उद्या आपण आज खिचडी वगैरे तर नशीनच बनवले. तर मी पण आज खिचडी वगैरे नाही बनवत, पण सण करणार आहे. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हे पण सर्वांनाच माहीत आहे. हे पण आज सर्व एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणल्या जाते. तर मी तर तिथे येऊन नाही म्हणल्या जात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर मी सर्वांसाठी आज हा छोटासा मिनी ब्लॉग काढलेला आहे, कारण की मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर मित्रांनो, कसा वाटला हा माझा मिनी ब्लॉग हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय चुकलं असेल तर माफ करा. तर मी अशा प्रकारे आज महिला म्हणतात आजचा वार्षिक रंग आहे पिवळा. तर पिवळ्या रंगाच्या वस्त्र नका घालू आज, असं म्हणल्या जाते. पिवळ्या रंगाच्या वस्त्र घालून आलेली आहे मकर संक्रांत. तर मित्रांनो, आज वर्जिक आहे पिवळा रंग. तर मी हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे. तुम्ही कोणत्या रंगाची साडी घातली हे पण सांगा नक्की. तर चला मित्रांनो, माझा मिनी ब्लॉग संपत आहे. तर बाय. सर्वजण कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर माझे ऐकून हॅप्पी मकर संक्रांत. तर मित्रांनो, लाईक कमेंट नक्की करा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय.